नमस्कार, कसे आहात सर्वजण? आज आपण एक नवीन रेसिपी व्हिडिओ पाहणार आहोत, ते म्हणजे साबुदाण्याची खिचडी. साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी सर्वप्रथम साबुदाणे अशा प्रकारे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर साबुदाण्याच्या वरपर्यंत पाणी असं खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता, वरपर्यंत पाणी ठेवून ते 7 ते 8 तास आपल्याला भिजवायचे आहेत. अशा प्रकारे भिजलेले आपण पाहू शकता. साहित्य, खिचडीचं साहित्य खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता. मी खिचडीमध्ये चिरून फ्राय केलेला बटाटा घातलेला आहे. उकडलेला बटाटा घातलेला नाही आहे. उकडलेला बटाटा घातला तर कधीतरी खिचडी ओली होण्याची शक्यता असते, म्हणून असा फ्राय करून घालायचा. त्यानंतर आपण खिचडी करण्यासाठी खाली दिल्याप्रमाणे कृती पाहू शकता. एका ताटामध्ये मी सर्वप्रथम ते भिजवलेले साबुदाणे घेतले आहेत. त्यामध्येच जेवढे साबुदाणे असतील तेवढा कूट घ्यायचा आहे. जर आपल्याला कमी आवडत असेल तर थोडा कमी घ्यायचा आहे. तिथेच मीठ पण टाकायचं आहे. मी थोडीशी साखर टाकलेली आहे, कारण साखरेने एक छान चव येते. आणि हे सर्व मिक्स करायचे आहे. त्यानंतर आपण जो बटाटा फ्राय करायला घातला आहे तो बघायचा आहे. शिजला की तो बाहेर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला खिचडीला तुपाची फोडणी द्यायची आहे. सर्वप्रथम तूप गरम झाले की त्यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं हे ऑप्शनल आहे. तुम्हाला चालत असेल तर तुम्ही घाला, अदरवाईज नाही घातलं तरी चालेल, पण जिऱ्यामुळे खिचडी पचायला हलकी होते. त्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे आणि त्याच्यावरच थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे मिरची छान अशी फ्राय होते. त्यानंतर आपण जे मिक्स केलेलं आहे साबुदाण्यामध्ये सगळं मिक्सचर, ते आपण त्या फोडणीवर घालायचं आहे. असे केल्यामुळे खिचडी ही जास्त हलवली जात नाही आणि ती चिकट होण्याची शक्यता फार कमी असते. त्यानंतर त्यामध्ये फ्राय केलेला बटाटा टाकून पुन्हा ती छान हलवून घ्यायची आहे. माझ्या खिचडीचा कलर आपल्याला थोडासा चॉकलेटी दिसेल, कारण की मी शेंगदाण्यांचे जे वरचे कवर, भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचे वरचे कवर मी काढलेले नाही आहेत. आम्हाला तसं आवडतं. आपल्याला जर आवडत असेल पांढरी शुभ्र खिचडी तर आपण शेंगदाण्यांचे वरचे कवर व्यवस्थित काढून घ्या. त्याच्यामुळे आपली खिचडी ही पांढरी शुभ्र दिसेल. त्यानंतर मी ही खिचडी शेंगदाण्याचं बेसन आणि दह्याबरोबर सर्व केली आहे. आपणही असे करून बघा. ही खिचडी नक्कीच छान होते. आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब.